सुभाषचंद्र बोस हे भारतीय राष्ट्रवादी आणि भारतातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा येथे एका संपन्न कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती दत्त बोस होते। ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता। तुम मुझे खून दो और मैं तुम्हें आजादी दूंगा हे प्रसिद्ध वाक्य त्यांनी दिले। नेताजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय सदस्य होते। 1923 मध्ये अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली। स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांचे विचार महात्मा गांधींच्या विचारांपेक्षा खूप वेगळे होते। नेताजी गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीचा भाग होते। नेताजींच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याला आझाद हिंद फौज म्हणूनही ओळखले जात असे। 1942च्या सुरुवातीला भारतीय सैनिकांनी त्यांना जर्मनीमध्ये नेताजी ही पदवी दिली होती। तेव्हापासून ते लोकांमध्ये नेताजी म्हणून प्रसिद्ध आहेत। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमध्ये विमान अपघातात निधन झाले।